नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे खुसखुशीत खमंग कुरकुरीत अशा आळूवड्या केलेल्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी तेलकट अशा ह्या आळूवड्या तयार होतात। सगळ्यात अगोदर त्यासाठी इथे आळूची पानं घ्यायची आहेत। आळूच्या वड्या करायच्या असेल तेव्हा आळूची पानं मोठी अशी बघून घ्यायची। भाजीची पानं असतात ती छोट्या साईजमध्ये असतात आणि वड्यांची जी पानं असतात ना ती अशी मोठी मोठी पानं असतात। सगळ्यात अगोदर ह्याचे जे देठ असतात ना ते सगळे कट करून घ्यायचेत आपल्याला। हे ह्या प्रकारे देठ मी कापून घेतलेले सगळे। हे तुम्ही फेकून देऊ नका, तुम्ही आमटीमध्ये बारीक चिरून घालू शकता, तरी पण चव छान येते अगदी आमटीला। आता तुम्ही बघू शकता ही आळूची पानं जी आहे त्याचा कलर थोडासा काळपट असा असतो, काळपट डार्क हिरवा असा कलर असतो। ही भज्यांसाठी किंवा आळूच्या वड्यांसाठी ही पानं असतात। आता ही पहिल्यांदा सगळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। इथे मी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे। मीठ सगळं व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही आळूची पानं आपण बुडवून ठेवायची। एक 10 ते 15 मिनटं ही पानं चांगली या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची, कारण आळूच्या पानांवरती खूप अशी धूळ असते किंवा काय असतं, ही पानं की नाही ओसंडलेल्या पाण्याच्या इथे जास्त करून आळू उगवला जातो जास्त करून। त्यामुळे ही पानं घेताना अगदी स्वच्छ धुवून घ्यायची, कारण ही पानं अगदी स्वच्छ दिसतात, त्याच्यावर पाणी राहत नाही। त्याच्यामुळे ही पानं जरी स्वच्छ दिसली तरीसुद्धा अगदी क्लीन करून घ्यायची ही पानं आणि मेन म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची, त्याच्यामुळे अगदी ती निर्जंतुक अशी चांगली होतात। ही एक 10 मिनटं आपण पानं भिजवून ठेवूया। तोपर्यंत इथे मी एक अर्ध्या लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे। चिंचेमध्ये आता इथे मी कोमट पाणी घालून घेतलेलं आहे आणि हाताने थोडीशी चिंच ती कुस्करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कोळ लवकर निघेल। आणि जेवढी चिंच आहे तेवढाच इथं गूळ आपल्याला इथे ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि गूळ आणि चिंच विरघळण्यासाठी म्हणून साईडला ठेवायचं आहे। तुम्ही इथे चिंच गुळाची चटणीसुद्धा रेडीमेड असते ना ती वापरू शकता। चिंच गुळामुळे आपल्या आळूवडीला चव छान येते आणि त्याचबरोबर आळूवडी खाल्ल्यानंतर घसा खवखवतो, ते घसा खवखवत नाही चिंच घातल्यामुळे। आता इथे एक बाऊल घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1-2 चमचे होईल एवढं तांदळाचं पीठ ह्याच्यात घातलेलं आहे। 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे। अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे पिठामध्ये। पाव चमचा हिंग घातलेला आहे। 1 पाव चमचा धणा जिरा पावडर घातलेली आहे। 1 चमचा ह्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे आणि 2 चमचे ह्याच्यामध्ये तीळ घातलेला आहे आणि 1 पाव चमचा गरम मसाला घालून चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर आपण चिंच गुळाचा जो कोळ तयार करून ठेवला आहे ते गूळ पूर्णपणे आणि चिंच हाताने चांगली कुस्करून घ्यायची, म्हणजे सगळी विरघळली असेल आता ते पाणी सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आणि सगळे जिन्नस पहिल्यांदा हे कोरडे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं। पाणी एकदम जास्त घालायचं नाही आहे, कारण आपल्याला हे मिश्रण खूप पातळ नाही असं घट्टसर असं करायचं असं, दाटसर असं। तुम्ही बघू शकता या प्रकारे याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। त्यानंतर आपण जी पानं इथे पाण्यामध्ये मिठाच्या भिजवून ठेवली होती ती चांगली चोळून अशी काढून घ्यायची मिठाच्या पाण्यातनं आणि त्यानंतर पुन्हा ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। आता ही मी सगळी पानं मिठाच्या पाण्यामधनं अशी चोळून काढून घेते, याच्यामुळे ही अगदी निर्जंतुक आणि स्वच्छ होतात अगदी। आता इथे सगळी पानं मी 2 ते 3 वेळा परत स्वच्छ धुवून घेतली मिठाच्या पाण्यातनं काढून आणि आता मी नॅपकिनने एक आहे स्वच्छ पुसून घेते आहे। या प्रकारे आपली इथं पानं सगळी पुसून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यातला जो मधला देठ आहे ना हा जाडसर जरा असतो ना तो कट करून घ्यायचा थोडासा, कारण काय होतं आपण जेव्हा आळूवडी गोल अशी गुंडाळतो त्यावेळेला ती व्यवस्थित गुंडाळली जात नाही, कारण हा देठ खूप जाडसर असा असतो। त्यामुळे सुरीने वगैरे असा ह्या प्रकारे हा काढून घ्यायचा मधला देठ। हे बघा असा पटकन निघतो हा। या प्रकारे हे साईडला पण असतो ना तो पण जरा जाडसर असतो, तो जाड असेल ना तर तो पण काढून घ्यायचा। या प्रकारे तर इथे साईडचा पण तुम्ही बघू शकता मी देठ या प्रकारे अलगद काढायचा, नाहीतर काय वेळा काय होतं पान एकदम फाटलं जातं। त्यानंतर इथे मी लाटणं घेतलं आहे आणि लाटण्याने हे जरासं ना असं लाटून घ्यायचं, म्हणजे काय होतं तो जरासा भाग चप्पट असा होतो, म्हणजे आपल्याला सहज तो गुंडाळता येतो। या प्रकारे उरलेल्या सगळ्या पानांचे मी मधले जाडसर देठ या प्रकारे काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता पटकन निघतात हे, फक्त गडबड केली तर काही वेळा पान एकदम फाटलं जातं, त्याच्यामुळे हे खूप सावकाशीने करावं लागतं। या प्रकारे पटकन हे निघतं। आता हे देठ काढून घेतलेत आणि पुन्हा लाटण्याने हे असं लाटून घेतलं आहे आणि सगळी पानं एकसारखी अशी मी इथे करून घेतलेली आहेत।
आता आपण इथे वड्यांची कृती तयार करायला घेऊया। सगळ्यात अगोदर आपण पानाला पीठ लावून घ्यायचं आहे। पान या प्रकारे उलटं ठेवायचं आणि आपण जे बेसन पीठ कालवून ठेवलं होतं, जे बॅटर आहे ते ह्याच्यावरती व्यवस्थित सगळीकडे लावायचं। या प्रकारे हाताने मी या पूर्ण पानाला ह्या प्रकारे बेसनाचं पीठ लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे लावायचं। पीठ पातळ न करता लावायचं, पातळ करायचं नाही, कारण जर तुमचं पीठ पातळ झालं असेल ना ते बाहेर येतं आणि व्यवस्थितपणे ह्या पानाला चिकटून राहत नाही। त्याच पानावरती एक उलटं पान ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा टोक जे आहे वरच्या बाजूला, एकाचा टोक खालच्या बाजूला आणि एकाचा टोक वरच्या बाजूला, असं एकावर एक पालती पानं अशी घालत जायची आहेत। तुम्ही बघू शकता आता ह्याच्यावरच मी अजून एक पान घातलेलं आहे। तुम्ही पान कसंही ठेवू शकता, फक्त ते एकावर एक त्याचे लेयर तुम्हाला जास्त हवे असतील तेवढे तुम्ही जास्त ह्याच्यावर पानं ठेवायची। तुम्ही जेवढी पानं ह्याच्यावरती एकमेकांवरती जास्त ठेवून हे पीठ लावाल ना, त्याप्रमाणे त्याचे लेयर्स खूप जास्त वडीला पडतात आणि प्रत्येक पान पिठामुळे चिकटतं। आपण हे पिठाचं जे बॅटर लावलेलं असतं ना, त्यामुळे प्रत्येक पान एकमेकांना चिकटत जातं। या प्रकारे आता मी प्रत्येक पान एकमेकांवर ठेवलं आहे। एक आता साईडला ठेवलं आहे जेणेकरून वड्यांचा गुंडाळताना तो जरासा मोठा आकार व्हावा म्हणून आणि आपल्याला चौकोन व्यवस्थित करता यावा म्हणून मी एक पान एक छोटं होतं ते साईडला ठेवलं। आता या प्रकारे मी 4-5 पानं ठेवून घेतली आणि पुन्हा हे छानपैकी याचा स्क्वेअर करून घेते आहे। पीठ लावलेलं असल्यामुळे ना पानं एकमेकांना लगेच चिकटतात। हे बघा असं या प्रकारे आता स्क्वेअर जो केलेला आहे त्याच्यावरती पुन्हा असं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते छान गुंडाळता येईल आणि ते पिठामुळे चिकटून बसेल चांगल्यापैकी। आता सगळ्या पानांना व्यवस्थित पीठ लावून ह्या प्रकारे घेतलेलं आहे आणि आता ह्याचा टाईट अशी घडी गुंडाळायची आपल्याला। अगदी हलकी नाही गुंडाळायची, टाईट गुंडाळली ना की ती चांगली अशी सुटत नाही पटकन। हे बघा अशी, आणि मध्ये मध्ये पीठ लावायचं म्हणजे ते एकमेकांना पानं चिकटतात चांगली। या प्रकारे अगदी टाईट अशी घडी करून घेतलेली आहे। काय होतं काही वेळा उकडल्यानंतर ती मध्येच सुटते, तसं होऊ नये म्हणून असं घट्ट गुंडाळायचं अगदी। आता हे जो एक आहे ह्याच्यामध्ये मी मध्ये कट करते आणि ह्याच्यात 2 भाग करून घेते। तुम्ही बघू शकता मी इथे याचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि अजून एक पानं उरलेली त्याचा अजून एक मी रोल करून घेते। चाळणीला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे। तेलाने पूर्ण ग्रीस करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आळूवड्याचे हे गोल ठेवायचे आहेत। इथे कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यावरती हे तिन्ही पण रोल करून घेतलेले आहेत। पीठ आपलं सगळं संपलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता 20 ते 25 मिनटं झाकण ठेवून इथे वाफ काढून घेतलेली आहे। इथे आपली वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आपल्या इथे आळूवडी पण शिजलेली आहे। याचा कलर जरा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। थोडासा काळपट अजून झालेला आहे कलर, म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपली आळूवडी इथे तयार झालेली आहे। 20 ते 25 मिनटं शिजायला लागतात। तुम्ही चेक करायचं, जर अजून शिजली नसतील तर अजून एक 5 मिनटं शिजवून घ्यायची। हे बघा तुम्ही दोन्ही बाजूला मी उलटून दाखवते, मस्त कुठे चिकटल्या पण नाही आहेत आणि छान अशा झालेल्या आहेत। पूर्ण थंड करून घेतलेल्या आहेत आता वड्या इथे। त्यानंतर इथे मी सुरीने या प्रकारे पातळसर याचे काप करून घेते। ती दाताची सुरी असते की नाही ती घ्यायची, त्याच्याने व्यवस्थित असं चिरता येतं आपल्याला। सुरीला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर या प्रकारे याच्या पातळसर अशा वड्या काढून घ्यायच्या। पूर्णपणे ही वडीचा गोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वड्या कापायच्या आहेत, अगोदर वड्या कापायच्या नाहीत। जर तुम्ही थंड व्हायच्या अगोदर कापल्या तर ते चिकटून बसतात, पटापटा सुरीला सगळं चिकटतं, निघत नाही। या प्रकारे आता मी सगळ्या आळूवड्या इथे कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहे। एका पॅनमध्ये इथे थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या आळूवड्या घालते। शक्यतो असं पसरट पॅन घ्यायचं, त्याच्यामुळे वड्या चांगल्या कुरकुरीत अशा तळल्या जातात। तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, त्याच्याने लगेचच त्या तळले जातात आणि अगदी कुरकुरीत होतात। पण इथं तेलाचा कमीत कमी वापर करणार आहे, त्याच्यामुळे इथं तेल कमीत कमी वापरायचं आहे, म्हणून मी इथे थोड्याशा तेलामध्ये ह्या शॅलो फ्राय करून घेते आहे। दोन्ही बाजूला अगदी हलक्याशा ह्या सोनेरी होईपर्यंत चांगल्या शेकून घ्यायच्यात आपल्याला। झटपट ह्या आळूवड्या तयार होतात। आता तुम्ही बघू शकता दुसरी बाजू पण अगदी सोनेरी छान झालेली आहे। या प्रकारे दोन्ही बाजूला ह्या सोनेरी क्रिस्पी अशा तयार झाल्या की यातलं तेल सगळं नितळून घ्यायचं आणि या वड्या इथे काढून घ्यायच्या। सारखं आलटून पालटून घ्यायच्या त्या, म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित तळल्या जातात। आता एक 2 ते 3 मिनटं झालेली, तुम्ही बघू शकता आपल्या आळूवड्या मस्त अशा सोनेरी दिसत आहेत अगदी,
आता मी ह्या काढून घेते आहे. या प्रकारे इथे सगळ्या अळूवड्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. अगदी खमंग, चटपटीत आणि मुख्य म्हणजे खुसखुशीत अशा कमीत कमी तेलामध्ये या अळूवड्या तयार होतात. चवीला पण तितक्याच छान लागतात. आता मी ह्या सगळ्या अळूवड्या इथे काढून घेतलेल्या आहेत. अजून एक बॅच मी इथे तळून घेते आहे. तुम्ही बघू शकता तेवढ्या उरलेल्या थोड्याशा तेलामध्ये उरलेल्यासुद्धा सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. जरा तेलाचा इथे जास्त वापर केला की त्या छान तळलेल्यासारख्याच लागतात. पण ह्या शॅलो फ्राय केल्यानंतरही याची चव अगदी तळलेल्या वड्यांसारखीच छान लागते. इथे दुसरीही बॅच झालेली आहे आपली. मस्त दोन्ही बाजूला सोनेरी झालेले आहेत आणि इथे काढून घेतलेले आहेत. मस्त अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी तेलाचा कमीत कमी आपण वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याचे लेयर्स पण खूप छान आलेले आहेत वड्यांना. तुम्हाला एक वडी अगदी जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता मस्त असे ह्याचे लेयर्ससुद्धा आलेले आहेत. तितकीच चवीला पण खूप छान होते. कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता किती मस्त असे लेयर्स आलेले आहेत. पावसाळ्यात ही अळूवडी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.